Hello, good morning, all students. Standard 7th, subject Mathematics, chapter number 5, Operations and Rational Numbers. In a previous lecture, we studied the multiplicative inverse, division of rational numbers, addition of rational numbers, and subtraction of rational numbers. In today's lecture, we will proceed forward. So, let's get started. तर चॅप्टर नंबर 5 ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स प्रॅक्टिस सेट नंबर 22 त्या पुढील भाग आहे तो लेटेस्ट लर्न नंबर्स इन बिटवीन रॅशनल नंबर्स की याचाच अर्थ असा आहे परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या की नंबर्स इन बिटवीन रॅशनल नंबर्स द राईट ऑल द नॅचरल नंबर्स बिटवीन 2 and 9. तर आपल्याला या ठिकाणी की 2 ते 9 की यामधील जे नॅचरल नंबर आहेत ते नॅचरल नंबर काय करायचे आहेत नोट डाऊन करायचे आहे. सिंपल आहे की राईट ऑल द नॅचरल नंबर्स बिटवीन 2 and 9 म्हणजेच काय येणार आहे 3, 4, 5, 6, 7, 8 हे नंबर काय असणार आहे त्यामध्ये येणार आहे. म्हणजे राईट ऑल द नॅचरल नंबर्स बिटवीन 2 and 9 की 3, 4, 5, 6, 7, 8. तर सेकंड क्वेश्चन विचारला आहे त्यांनी राईट ऑल द इंटिजर्स बिटवीन -4 and 5. तर इंटिजर्स के -4 आणि -5 यांच्या दरम्यान कोणते पूर्णांक आहेत ते लिहा. तर शो द नंबर्स लाईनवर तुम्ही काय करता सेंटरला 0 लिहिता. त्याच्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि लेफ्ट साईडला काय असतात निगेटिव्ह नंबर्स असतात. म्हणजे संख्या रेषेवर जर आपण संख्या रेषेवरून हा भाग समजावून घ्यावा लागेल. राईट ऑल द इंटिजर्स बिटवीन 4 and 5 की सेंटरला 0 असणार आहे, राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असणार आहे, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स असणार आहेत. म्हणजेच काय येणार आहे 0 लेफ्ट साईडचे 1, -1, -2, -3 आणि राईट साईडचे कोणते येणार आहे 0 व +1, +2, +3, +4 हे नंबर्स असणार आहेत. तर थर्ड क्वेश्चन आहे विच रॅशनल नंबर्स आर देअर बिटवीन 1/2 and 3/4. की या ठिकाणी आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की द लेटेस्ट फाइंड द रॅशनल नंबर्स बिटवीन 1/2 and 3/4. तर या ठिकाणी आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व करावे लागणार आहेत. तर या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. लेटेस्ट लुक फॉर रॅशनल नंबर्स बिटवीन द 2 रॅशनल नंबर्स 1/2 and 4/7. To do that, let us convert these numbers into fraction with equal denominators. तर इक्वल डिनोमिनेटर्स म्हणजे त्याचा जो छेद आहे तो छेद आपल्याला काय करावा लागणार आहे इक्वल करून घ्यावा लागणार आहे. आता 1/2 आणि 4/7 आपल्याला दिलेलं आहे. तर 1/2 त्याचा सममूल्य अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे 1 × 7 त्याला डिवाइड बाय 2 × 7 म्हणजे 7/14. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं म्हणजे 7/14 तर काय येणार आहे 1/2 येणार आहे. तर 4/7 = तर 4 × 2 आता त्याचा जो डिनोमिनेटर आहे तो आपल्याला 14 करायचा आहे की 4 × 2 त्याला डिवाइड बाय 7 × 2 = 8/14 8/4. तर 4/7 = 4 × 2 डिवाइड बाय 7 × 2 = 8/14 इज इक्विव्हॅलंट सममूल्य अपूर्णांक या ठिकाणी 4/7चा येत आहे. तर 7 and 8 आर द कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. आता कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स म्हणजे काय तर याचा अर्थ आहे लगतच्या नैसर्गिक संख्या. 7 and 8 are the consecutive natural numbers but are 7/14 and 8/14 are consecutive rational numbers are called consecutive natural numbers. म्हणजे लगतच्या परिमेय संख्या आहे. कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स या शब्दाचा जो अर्थ आहे लगतच्या परिमेय संख्या. द डिनोमिनेटर्स ऑफ एनी नंबर्स कॅन बी इन्क्रीज्ड देन द न्युमरेटर्स ऑल्सो इन्क्रीजेस दे सेम नंबर ऑफ टाइम्स. की कोणत्याही परिमेय संख्येचा छेद मोठा करता येतो त्याच पटी त्याचा अंशही काय होत असतो मोठा होत असतो. तर 7/14 = 70/140
8 divided by 14 is equal to 80 divided by 140. The multiplying the numerators and denominators by 10, म्हणजे या ठिकाणी आपण अंशाला आणि छेदाला 10 जर मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचे इक्विव्हॅलंट नंबर्स काय येत आहे 70 डिवायडेड बाय 114 अँड 8 डिवायडेड बाय 14चा इक्विव्हॅलंट नंबर जो आहे तो 18 डिवायडेड बाय 140 येतो. आता नो 70 डिवायडेड बाय 140 हा कसा आहे ग्रेटर देन लेस, म्हणजे 71 डिवायडेड बाय 140 पेक्षा कसा आहे तो लेस आहे. त्यापेक्षा ग्रेटर काय येणार आहे 79, म्हणजे द्यायचे दिले आहे इन्फिनाईट नंबर आहे त्याचे की 79 डिवायडेड बाय 140 त्यापेक्षा ग्रेटर काय असणार आहे 80 डिवायडेड बाय 140. सो हाऊ मेनी नंबर्स डू वी फाइंड बिटवीन 7 डिवायडेड बाय 14 and 8 डिवायडेड बाय 40. ऑल्सो 7 डिवायडेड बाय 14 इज इक्वल टू 700 डिवायडेड बाय 1400. 8 divided by 14 is equal to 800 divided by 1400. The multiplying the numerators and the denominators by the 100. Hence, 700 divided by 1400 हा कसा आहे लेस देन 701 divided by 1400. यापेक्षा इन्फायनाईट नंबर दिलेला आहेत की ग्रेटर की 799 डिवायडेड बाय 1400. यापेक्षा ग्रेटर कोणता आहे की 800 डिवायडेड बाय 1400. तर दज व्हेन रॅशनल नंबर्स आर कन्व्हर्टेड इन टू द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. इक्विव्हॅलंटमध्ये सममूल्य अपूर्णांक की इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे व्हेन रॅशनल नंबर्स आर कन्व्हर्टेड, त्याचं जे कन्व्हर्सेशन आहे तो आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्समध्ये करतो विथ इन्क्रीजली बिगर्स डिनोमिनेटर्स. मग त्याचा जो छेद आहे तो छेदसुद्धा काय होतो इन्क्रीजली डिनोमिनेटर्स हे या ठिकाणी हे सममूल्य संख्यामध्ये केली जाते आणि त्याच्या दरम्यानच्या अधिकाधिक परिमेय जे संख्या आहेत त्या परिमेय संख्या काही केल्या जातात व्यक्त केल्या जातात. म्हणजे व्हेन रॅशनल नंबर्स आर कन्व्हर्टेड इन टू द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स विथ इन्क्रीजली बिगर्स डिनोमिनेटर्स मोवर अँड मोवर रॅशनल नंबर्स विच lie between them can be expressed. The for example, let us find numbers between the rational numbers 1 divided by 2 and 3 divided by 5. The let us first convert each of the numbers into their equivalent fraction. सममूल्य अपूर्णांकामध्ये कन्व्हर्सेशन करावं लागेल. तर फॉर एक्झाम्पल 1 डिवायडेड बाय 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्समध्ये की 5 डिवायडेड बाय 10 म्हणजे अंशाला आणि छेदाला जर आपण 5 न मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार त्याचं जे आन्सर आहे की 5 डिवायडेड बाय 10 येणार आहे अँड 3 डिवायडेड बाय 5 त्याला 2 न मल्टिप्लाय करा इज इक्वल टू काय येणार आहे 6 डिवायडेड बाय 10 म्हणजे अंशाला आणि छेदाला न्यूमरेटर्स अँड डिनोमिनेटर्स इज मल्टिप्लिकेशन बाय द 2 इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 10. आता शो द नंबर्स लाईन्स. तर शो द नंबर्स लाईनमध्ये काय घेतलेलं आहे तर 0 घेतलेला आहे. तर 0पासून ते 1 सेंटीमीटर पर्यंत त्याचं किती भागामध्ये कन्व्हर्सेशन केलेलं आहे बघा 1 2 3 4 5 6 7. आता या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10मध्ये कन्व्हर्सेशन केलं. मग त्याचा जो छेद आहे त्या छेद 10 दिलेला आहे. छेद किती दिलेला आहे आपल्याला 10 दिलेला आहे आणि त्यामुळे 0 to 1 यामधलं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला 10 समान भागामध्ये त्याचं विभाजन करावं लागेल. आता 0च्या पुढं काय दिलेलं आहे बघा 1. आता इथं 1 2 दिलेले इथं पुढं रेषा जर आपण नंबर लाईन जर वाढवली तर याचासुद्धा आपल्याला 10 भाग करावे लागतील. म्हणजे 0 to -1 पर्यंतचे 10 भाग करावे लागतील. आता या ठिकाणी जो नंबर आपला आलेला आहे की -1 डिवायडेड बाय 10 म्हणजे 10व्या भागामधला वजा 1 भाग हा त्याचा अर्थ आहे. आता पुढला जो नंबर दिलेला आहे की 1 2 3 4 5. आता इथं 5/10. आता 5/10 त्याचं जर आपण सिम्प्लिफाय केलं तर त्याचं जे आन्सर आहे ते काय येणार आहे 1 डिवायडेड बाय 2 येणार आहे. म्हणजे 1/2 म्हणजे आपण अर्धा म्हणतो. म्हणजे 0 ते 1 या दरम्यानचं जे अंतर आहे त्याच्या अर्ध अंतर आणि त्याचं अंतर जे आहे ते आपण 5 डिवायडेड बाय 10 या फ्रॅक्शननं काय करत आहे दाखवत आहे. आता 6 डिवायडेड बाय 10 त्याच्या पुढला नंबर येणार आहे या ठिकाणचा हा जो दाखवलेला आहे 6 डिवायडेड बाय 10 म्हणजेच 0पासून 6वा पॉईंट बघायचा 6 डिवायडेड बाय 10 येतो. आपल्याला तिथं आता 9 डिवायडेड बाय 10 सांगितलं. तर या ठिकाणी जर आपल्याला 9 डिवायडेड बाय 10 सांगितलं असतं तर या ठिकाणी काय आलं असतं की 0पासून 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा 9 म्हणजे या ठिकाणी काय आला असता तो 9 डिवायडेड बाय 10 आला असता. म्हणजे यात सांगितलेलं नाही पण असं आपण उदाहरण घेऊ शकतो. किंवा आपल्याला 2 डिवायडेड बाय
2 डिवाइड बाय 10 सांगितलेलं आहे. तर 2 डिवाइड बाय 10 कुठं आलं असतं बघा, 0पासून हा 1 हा 2 बरोबर याच्या खाली आलं असतं की 2 डिवाइड बाय 10 म्हणजे किती आलं असतं, 0.2 आलं असतं. त्याचं जे आन्सर आहे, जर आपण सिम्प्लिफाय केलं ही केलं संक्षिप्त रूप दिलं तर काय येणार आहे, 0.2 आन्सर येणार आहे. म्हणजे 0 to 1 की या जो दिलेला एक संख्या आहे त्याचं आपण काय केलेलं आहे, 10 भागामध्ये रूपांतर केलेलं आहे. म्हणजे आपण MM बघा, आपले जे स्केल जर आपण विचारामध्ये घेतली, पट्टी जर घेतली बघा, यामध्ये त्या पट्टीमध्ये बघा 0 to 1 यामध्ये काय असतात, 10 लाईन्स असतात, पण त्या 1 MM असतात. कशा असतात, 1 MM असतात. असंच या ठिकाणी आपण विचारात घ्यायचं आहे. तर याचा जो पुढला भाग आहे की ऑन द नंबर लाईन देर आर पॉईंट्स शोविंग द नंबर्स 5 divided by 10 and 6 divided by 10. Let us find the midpoint. Let us find the midpoint of the line segment joining these two points and see that number it shows. तर या ठिकाणी 1 divided by 2 इन अ ब्रॅकेटमध्ये 5 divided by 10 प्लस 6 divided by 10 इज इक्वल टू, तर याचं जर आपण ॲडिशन केलं तर काय येणार आहे, 5 divided by 6 म्हणजेच 11 आणि 11 divided by छेदाचं आपण काय करायचं, ॲडिशन करायचं 11 divided by 20 म्हणजेच 11 divided by 20 आलं. तर दिस इज द मिड पॉईंट ऑफ द लाईन सेगमेंट. तर व्हॉट इज द मिड पॉईंट ऑफ द लाईन सेगमेंट, काय येणार आहे त्याचा जो मिड पॉईंट आहे तो, बिकॉज 6 divided by 10 6 divided by 10 मायनस 11 divided by 20 11 divided by 20, तर 12 minus 11 काय येणार आहे, तर 12 minus 11 12 minus 11 divided by 10 म्हणजेच 1/20 आलं. And also 11 divided by 20 minus 5 divided by 10 is equal to 11 minus 10 त्याला divided by 20 म्हणजेच is equal to 1 divided by 20 येणार आहे. आता thus 11 divided by 20 is the number that lies exactly in the middle of 5 divided by 10 5 divided by 10 and 6 divided by 10. It means that 11 divided by 20 is a number that lies between 1 divided by 2 and 3 divided by 5. म्हणजे 11 divided by 10 हा 1 divided by 2 आणि 3 divided by 5 याच्यामध्ये येईल. सिमिलरली वी कॅन फाइंड नंबर्स दॅट लाई बिटवीन 1 divided by 2 and 11 divided by 20 and between 11 divided by 20 and 3 divided by 5. तर नो आय नो हे यावर तुम्हाला काय समजलं की देर आर इन्युमरेबल रॅशनल नंबर्स. इन्युमरेबल म्हणजे असंख्य. देर आर इन्युमरेबल रॅशनल नंबर्स बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स, की दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. की देर आर इन्युमरेबल इन्फायनाईट नंबर्स रॅशनल नंबर्स बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स. त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट नंबर 23 की राईट 3 रॅशनल नंबर दॅट लाय बिटवीन द टू गिवन नंबर्स, की 2 divided by 7 आणि 6 divided by 7 हे जे पहिले एक्झाम्पल आहे, पहिले एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे प्रॅक्टिस सेट नंबर 23 मधलं 2 divided by 7 आणि 6 divided by 7. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, 1 divided by 2 इन अ ब्रॅकेट 2 divided by 7 प्लस 6 divided by 7, तर इज इक्वल टू 1/2 इन अ ब्रॅकेट 2 plus 6 divided by 7 ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे ह्याचं काय करतो आपण, ॲडिशन करतो. तर 1 divided by 2 इन अ ब्रॅकेट 8 divided by 2 plus 6 म्हणजे किती झालं, 8 divided by 7. आता या ठिकाणी 1/2 त्याला मल्टिपल 8 divided by 7. तर 2 काय करायचं, 8ला मल्टिपल करायचं, 4 येईल. आता 1 multiple 4 म्हणजेच काय असणार आहे, 4 आणि 4 divided 1 multiple 7 म्हणजेच काय असणार आहे, 7. म्हणून त्याचं जे आन्सर आहे ते आन्सर काय आलं, 4 divided by 7. तर नो दुसरी बघा, आणखी दुसरं आपल्याला काढायचं आहे की हे दिलेले नंबर्स म्हणजेच काय येणार आहे, 1/2 ब्रॅकेट आता 2 divided by 7. पहिला काय आहे, 2 divided by 7. आता हे आलेलं आन्सर काय आहे, 4 divided by 7. तर ह्याचं काय करायचं आहे आपल्याला, 1/2 तर ब्रॅकेटमध्ये 2 plus 4 त्याला डिवाइड बाय 7 ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजेच काय येणार आहे, 1/2 ब्रॅकेटमध्ये आता 2 plus 4 म्हणजेच किती झालं, 6 divided by 7. म्हणजेच काय येणार आहे, 1 divided by 2 त्याला मल्टिपल 6 divided by 7. तर 2 ने या 6ला काय होतं, डिवाइड बाय होऊ शकतं. 2 1 जा 2, 2 3 जा 6 म्हणजेच काय येणार आहे, तर 1 multiple 3 म्हणजेच 3 आणि 1 multiple 7 म्हणजेच काय येणार आहे, 7. आता त्याच्या पुढलं घ्यायचं आहे आपल्याला,
तर हे आलेले दोन आन्सर. तर या ठिकाणी 1/2 ब्रॅकेटमध्ये आता हे आलेलं किती आहे 4/7 प्लस या ठिकाणचा दुसरा नंबर आहे तो काय आहे 6/7. सेम तसं सोडवायचं 1/2 त्याला डिवाइड बाय तर 4 + 6/7 म्हणजेच काय येणार आहे 1/2 ब्रॅकेट तर 4 + 6 म्हणजे किती झालं 10 10/7 म्हणजेच काय येणार आहे 1/2 त्याला मल्टिपल 10/7 तर 2 1 जा 2 2 5 जा 10 म्हणजेच 1 मल्टिपल 5 म्हणजेच 5 येणार आणि त्याला 5/7 आता 1 मल्टिपल 7 म्हणजे 7 येणार. म्हणजे याचे जे सममूल्य अपूर्णांक आहेत हे सममूल्य अपूर्णांक काय असणार आहे शेवटी तर या ठिकाणी सममूल्य अपूर्णांकामध्ये काय येणार आहे 4. आता पहिलं उत्तर काय आलेलं आपलं 4/7 आणि दुसरं कुठलं आलं तिसरं 3/7 अँड 5/7 5/7 जो राहिलेला भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस सेट नंबर 23 सोडवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.